नमस्कार, मी मानसी कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा 2016 पॉवर्ड बाय सिस्का LED. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत SVC कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कुचिना किचन सोल्युशन्स आणि RR काबेल. प्रिंट पार्टनर लोकमत, रेडिओ पार्टनर रेड FM आणि एंटरटेनमेंट पार्टनर मुंबई बीट्स. स्वानंद कला प्रसारक केंद्र ठाणे आपल्या समोर एक परफॉर्मन्स सादर करणार आहे. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी. अलीकडेच नुकतं आलेलं नाटक आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं नाटक बंधमुक्त ह्या नाटकाची कास्ट आज इकडे आपल्याकडे आलेली आहे भेट द्यायला. केतकी थत्ते आणि शंतनू मोघे यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. आपल्या या कार्यक्रमाचे जे सहप्रायोजक आहेत कुचिना, त्यांचे प्रदीप केदारे आणि जितेंद्र तायडे यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि या दोघांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आमचं नवीन नाटक बंधमुक्त डॉक्टर अमोल कोल्हे यांनी निर्मित केलेलं आहे. ते ह्याच्यात प्रमुख भूमिकाही करतात माझ्याबरोबर. आणि या नाटकाचं लेखन केलं आहे विवेक आपटे यांनी आणि दिग्दर्शन केलं आहे डॉक्टर अनिल वांदिवडेकर यांनी. या नाटकाचा विषय आहे दयामरण किंवा इच्छामरण. या नाटकात आम्ही पहिल्यांदा असा एक प्रयोग करतो आहोत की इंटरव्हल पर्यंत आपण प्रेक्षकांना जे नाटक दाखवतो त्यानंतर प्रत्येक प्रेक्षकाला आपण त्याच्यात इन्व्हॉल्व करून घेतो. ह्याच्यानंतर एक वोटिंग होतं आणि जे पर्सेंटेज जास्ती असेल त्या पर्सेंटेजचा दुसरा अंक आम्ही प्रेक्षकांसमोर सादर करतो. क्या बात आहे, खूप वेगळा प्रयोग आहे हा. खरंच खूप वेगळा आणि खूप चॅलेंजिंग, खूप एक हाय देणारा ऍक्टरला किंवा कलाकाराला देणारा आहे. ज्या ज्या लोकांनी अजूनपर्यंत ते बघितलेलं नाहीये त्यांना मी आपुलकीनी हक्कानी सांगीन की लवकरच तुमच्या नजीकच्या नाट्यगृहात या आणि बंधमुक्तचा हा प्रयोग फक्त पाहूच नका, त्यात इन्व्हॉल्व्ह व्हा, सामील व्हा आणि तो अनुभवा. थँक्यू. मंगळागौरीच्या खेळातनं बाप्पाची सेवा करण्यासाठी आता आपल्या समोर येतोय स्फूर्ती ग्रुप पनवेल. जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी. फुलात फुल कमळाचं कमळाचं श्री विष्णूला वाहायचं वाहायचं श्री विष्णूला वाहायचं वाहायचं. टाळाबाई टाळा जंगफूड टाळा पद्मासन फुगडीचा लागलाय लळा बाई लागलाय लळा पद्मासन फुगडीचा लागलाय लळा बाई लागलाय लळा. चिमणीने घरट झाडाला बांधलंय झाडाला बांधलंय पटवाहून कसं हाताला टांगलंय हाताला टांगलंय पटवाहून कसं हाताला टांगलंय हाताला टांगलंय. म्हणजे इकडे बाहेर ना खूप गर्दी जमली आणि सारखा सारखा सायरनचा आवाज येतोय. त्या अर्थी मला असं वाटतंय की आपल्या कार्यक्रमाला कुठल्या तरी VIP ने हजेरी लावलेली आहे. पण हे VIP म्हणजे कोणी मंत्री किंवा पुढारी नसून आपल्या सगळ्यांना हसवण्यासाठी आलेले एक कलाकार आहेत. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया VIP. अच्छा, ओके ओके. पण त्याआधी सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांनी आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुखविंदर सिंग यांचं. हाँ तेरी मेरी ओ टूट गई सोनिए जीव टूटिया अंबर तो तारा लाही भी न गई तो निभाई भी न गई तारे मारदा जहानी है सारा. हाँ तेरी मेरी ओ टूट गई सोनिए. कोई सुखविंदर नहीं है. सुखविंदर, धर्मेंद्र, राजेंद्र सब मेरे अंदर. मेरे अलावा कुछ फिल्म स्टार यहाँ पर होते तो महामोदक के बारे में क्या कहते हैं, उनकी क्या राय होती. सर
आपको एवरी 3-4 सेकंड में नॉन स्टॉप 52 वॉइस नाम पढ़ने हैं और मैं बिना रुके हुए बिना खासे हुए 52 वॉइस में आप सभी का स्वागत करूंगा महामोदक की तरफ से। ओम प्रकाश, बरखुदार महामोदक में आप सभी का राजकुमार। स्वागत। जानी महामोदक में आपका स्वागत है क्योंकि हम राजकुमार दिलीप कुमार। कमाल करते भाई महामोदक की बात चलेगा भाई। अनिल कपूर। छगास मैं भी कहूंगा महामोदक में आपका स्वागत है। सुनील शेट्टी। ये चर्च मेरे मां बाप को महामोदक की बात अलग। अक्षय कुमार। भैया क्या कह रहा महामोदक है? शाहरुख खान, ठीक है चाहता हूँ इस महामोदक की बात ही अलग है। ऋतिक रोशन, आएगा इतना बड़ा होगा जादू आएगा। अमरीश पुरी, भाई वाह महामोदक भाई कमाल का मोदक है ये। शशि कपूर, कमाल का मोदक है यार। मांगदम पल का मोदक अलग होता है ये मोदक। शत्रुघ्न सिन्हा, आवाज चलेगा कहता मुझे रखा तो मेरे तरफ से बधाई कहूंगा समझा। अब मेरे बधाइयों के लल्ला मेरी आरती के अजय देवगन, ही कहना चाहता हूँ मैं तमाची से टकली ही कहना चाहता हूँ मैं हर्षुन भाई आपका प्यार पटोले के आया हूँ और चला जाओ। इमरान हाशमी। सॉरी सर, मैं थक गया। पूरा मोदक खा जाएगा ये। थँक्यू वेरी मच, थँक्यू। क्या बात आहे. आणखी असेच धमाकेदार परफॉर्मन्सेस आपण बघणार आहोत, पण त्याआधी इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा 2016 पॉवर्ड बाय सिस्का LED. छोट्या छोट्या मुलांसाठी खूप छान पेंटिंग कॉम्पिटिशन अरेंज करण्यात आली होती आणि लहान लहान मुलांनी इतकी सुंदर सुंदर बाप्पांची चित्र काढली आहेत की ते बघून मी अचाट झाले. मला अजूनही ती जमत नाहीत, पण ही स्पर्धा होती त्यामुळे ह्यात निकाल असणार आहे आणि तो निकाल लागलेला आहे. मी फक्त तो जाहीर करणार आहे. ABP माझाचे देबाशिष आणि प्रीतम यांना मी विनंती करते की त्यांनी इकडे यावं आणि या स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते त्यांनी द्यावं. तृतीय क्रमांकाची विजेती आहे रिया खानोलकर. मुंबई बीचचे अर्जुन मुद्दा यांना मी विनंती करते की त्यांनी इकडे यावं आणि या स्पर्धेचं सेकंड प्राइज त्यांनी द्यावं. श्रुती सपकाळ. ABP माझाचे नॅशनल इव्हेंट हेड मनीष यांना मी विनंती करते की त्यांनी पुढे यावं. पहिलं पारितोषिक आहे रितू पावसकर. आणि आता आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. बाप्पा माझाचा हा महामोदक अर्पण करणार हीच किती आनंदाची गोष्ट आहे. इथे आल्यानंतर खरंच थक्क करणारं होतं, कारण कुणी गणपती बाप्पाची चित्र रेखाटली आहेत, कुणी मातीतून गणपती बाप्पा साकारलेले आहेत. या कला जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी ही पुढची पिढी, छोटी छोटी मुलंसुद्धा जेव्हा आपल्या हातात माती घेतात तेव्हा मला असं वाटतं की खूप उज्ज्वल असं भविष्य आहे या मुलांचं. आणि त्यातूनच या उत्सवाला, कारण हा महोत्सव साजरा होतो, या महोत्सवाला अगदी मनापासून शुभेच्छा आणि खूप आनंद याचा की मला यामध्ये सहभागी होता आलं. मला वाटतं सगळ्या बायका मगापासून ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघतायत की आपण विष्णूजींच्या रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिले आपण एक सोपा प्रकार करू. जेवणानंतर जो गोडाचा प्रकार आपण खातो तर तो सुद्धा मोदकाचा. आणि मला वाटतं की आपण ज्या पहिल्या राऊंडला आपण वेगवेगळ्या हे घेतल्या स्पर्धा, हो तर त्यातल्या पुण्याच्या ज्या स्पर्धक होत्या त्यांनी खूप छान आहेत का त्या आहेत ना. आहेत. त्यांनी खूप छान प्रकार केला होता की त्यांनी एक रबडी सदृश असं काहीतरी केलेलं थंडाईसारखं आणि त्याच्यात सुद्धा थंडाईचा स्वाद होता. आणि मोदकामध्ये जे फिलिंग होतं ते सुद्धा थंडाईचं होतं आणि त्याच्यात बुडवून तो खायचा असा प्रकार होता आणि तो अप्रतिम होता. तुमच्या तिघींसाठी टाळ्या. आणि दुसरी गोष्ट, या तिघींनी सुद्धा मोठा मोदक बनवण्यामध्ये जी मदत केली त्याच्याबद्दल मनापासून आभार. आज आम्ही इथं आलो. महामोदकाची जी तयारी आहे ती विष्णूजींसोबत केली आणि अगदी दूध तापवण्यापासून ते प्रत्येक स्टेज विष्णूजींनी आम्हाला समजून दिली. आणि असा जो अनुभव आहे तो मला आयुष्यात मिळेल असं खरं कधीही मी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. रोज तर आपण स्वयंपाकघरात काम करतो, प्रत्येक गृहिणी काम करते, पण इथे मोठ्या प्रमाणावर जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा अनुभव खरंच म्हणजे शब्दातीत आहे. प्रत्येकाने तो अनुभव घ्यावा असंच मी म्हणेन.
सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायची माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती आणि तेही दर्शन आज मला मोदकानीच मिळवून दिलं आहे. आणि ABP माझा आणि विष्णूजी यांचे मी खूप खूप आभारी आहे. आज मला फारच मोठा आनंद झाला आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आयुष्यात आम्ही कधीच काम केलेलं नाही. घरातलं तर आपण छोट्या कढईतच करत असतो, पण आज मोठ्या कढईत आम्ही घोटण्याचे काम केलं आहे. त्याच्यात फारच मजा आली. आणि इथं येण्याचं भाग्य म्हणजे मोदकाने आम्हाला इथेपर्यंत आणलं आहे, तर आम्हाला खूप खूप आनंद झाला की तो सांगतानाही शब्द मावेना. स्वयंपाकघरातली तयारी करून आपण फायनली आलो आहोत रवींद्र नाट्य मंदिर येथे आणि मोदकाची तयारी तिथे सुरू आहे. फायनली आता या तिन्ही ज्या आपल्या फायनलिस्ट आहेत त्या माझ्याबरोबर आहेत. त्यांची तयारी, त्यांची मदत मला पूर्वीपासून आहे आणि आता सुद्धा मदत मला करतील ना. हां, आणि नंतर इथूनच हा महामोदक वाजत गाजत आपण सिद्धिविनायकाला नेऊ आणि श्रींच्या चरणी अर्पण करू आणि बाप्पाला विनंती करू की बाप्पा हा आमचा मोदक जो आहे तो गोड मानून घे. गणपती बाप्पा. आता व्हाईट आणि ब्राऊन असे म्हणजे दोन चॉकलेट याच्यामध्ये व्हाईट आणि डार्क चॉकलेट. हा, व्हाईट चॉकलेट मध्ये थोडस रेडीमेड आणायचं. खूप असं त्याला हे नाही करायचं, त्याला गॅसचीही गरज नाही. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काजू आणि एका बाजूला आपण हे साखरेचं कॅरमल करतोय ह्या. ठीक आहे. हे जे आपण चॉकलेट आणलेलं आहे हे एक तर नॉर्मल टेम्परेचरला, तुम्ही रूम टेम्परेचरला ठेवा, मेल्ट होईल. आणि त्याच्या आतमध्ये हे आपल्याला स्टफिंग भरायचं आहे. जेव्हा आपण असे मोल्ड वापरतो तर त्याला व्हेजिटेबल ऑइल लावायचं. ठीक आहे. आणि एक महत्वाची टीप त्यांनी सांगितलेली आहे, असे पदार्थ करताना कदाचित तुपामुळे ते चिकटण्याची शक्यता असते, तर ते टाळण्यासाठी तेलाचा वापर करा. अगदी बरोबर. बाहेरच्या बाजूने व्हाईट लावू, कारण शेवटी कसं असतं की कुठलाही पदार्थ कलर कॉम्बिनेशन तुमचं कसं आहे, कारण सगळ्यात पहिले पदार्थ आपण डोळ्यांनी खातो. व्हाईट मिल्क चॉकलेट तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही सरळ तुमची मिल्क पावडर असते ना, हा ती घ्यायची. त्याच्यामध्ये थोडस लोणी किंवा दूध घालायचं. अच्छा. आणि ते तयार करून घ्यायचं. त्याच्यामध्ये पुन्हा साखर वगैरे घालण्याची गरज नाहीये. आपल्याकडे डेसिकेटेड कोकोनट आहे, त्याच्यामध्ये आपण ह्याला घोळवून घेतलं. आणि आता हे जे कॅरमल आहे, म्हणजे मी मागाशी म्हटलं की पदार्थ दिसायला सुद्धा छान हवा, तर आपण काय करतोय गंमत बघ. आता ह्याच्या बाजूला एक छान असं नेस्ट सारखं तयार करतोय, जेणेकरून सर्व करताना त्या नेस्ट मध्ये तो मोदक ठेवायचा आणि असे तयार करून ठेवायचे. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आज 20 पाहुणे येणार आहेत, असे 20 तयार करून ठेवायचे आणि आल्यावर सर्व करायचे. क्या बात आहे. येस, मजा येईल. इन्स्टंट मोदक आहेत हे. हा, मोदक आपला करून तयार झालेला आहे आणि तो दिसायला खरंच फार सुंदर आणि क्रिएटिव्ह दिसतोय. स्टार प्रवाहावरची आपल्या सगळ्यांची आवडती मालिका दुर्वा, या मालिकेतील कलाकार दुर्वा आणि आकाश आपल्या समोर एक जोरदार परफॉर्मन्स सादर करणार आहेत, तेव्हा टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. मन हे हरवले का, असे आसूने सटले का, भावनांचा डाव असा भरकटला रे का, हा किनारा शोधिकारे मन फितूर झाले ना, तू नसताना, तू नसताना, तू नसताना, तू नसताना, तू नसताना, तू नसताना. ABP न्यूजचे जतीन बारिया आणि गोवर्धनचे व्हाईस प्रेसिडेंट सेल्सचे अजय सिंग यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि या दोघांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आभार मानावे. प्रसिद्ध चित्रकार प्रकाश लहाने यांना मी मंचावर आमंत्रित करते.
झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा 2016 पॉवर्ड बाय सिस्का LED. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गोवर्धन घी प्रस्तुत बाप्पा माझा महामोदक स्पर्धा 2016 पॉवर्ड बाय सिस्का LED. आणि आता हा मोदक जो एवढ्या सगळ्या भक्तगणांनी अगदी भक्तिभावाने बनवलेला आहे 10 फुटाचा आपल्या बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यासाठी, तो इकडनं आता वाजत गाजत मिरवणूक काढत निघणार आहे. एवढा मोठा मोदक जो आपण आज इथे बनवलेला आहे आणि हे ABP माझाचं जे इनिशिएटिव्ह आहे आणि त्यासाठी मला आमंत्रित करून हा जो मान तुम्ही मला दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. या राज्याच्या शिक्षण मंत्र्याच्या वतीने हा मोदक गणरायाला अर्पण करतोय. मी आज महाराष्ट्रातल्या 2 कोटी विद्यार्थ्यांच्या वतीने हा मोदक गणरायाला अर्पण करतो आणि एवढंच मागणं करतो की आमच्या राज्यातल्या मुलांना त्यांच्याकडे जे ज्ञान आहे त्यातून त्यांना त्यांच्या आयुष्यात यशस्वी करण्याचा मार्ग दाखव, हेच आज मागणं करतोय. खूप आनंदाचं वाटतं. गोवर्धन ग्राहकांच्या वतीनं या महाराष्ट्राच्या, देशाच्या आणि जगाच्या गणरायाच्या भक्तांना हा एक महामोदकाचा कार्यक्रम गेल्या वर्षीपासून सिद्धिविनायकाला अर्पण करण्याचा कार्यक्रम आणि आज मोठ्या आनंदात माननीय मंत्री विनोदजी तावडे आणि सेलिब्रिटी रितेश देशमुख यांच्या हस्ते आपण हा अर्पण केला. या निमित्तानं गोवर्धनच्या वतीने एवढंच सांगेल की गणरायाच्या सर्व भक्तांना सर्व जगात सुख, शांती आणि आनंदाला प्राप्त होऊ दे, एवढंच. पुन्हा एकदा गोवर्धन परिवारातर्फे, गोवर्धन घी तर्फे सर्व गणरायाच्या भक्तांना शुभेच्छा. इस टाइम लास्ट टाइम से अभी और भी अच्छा रिस्पांस रहा, बहुत खुश हैं और बारिश भी नहीं था, सो दैट इज़ वेरी गुड. उम्मीद करते हैं कि अगली बार इससे भी बड़ा मल्टीपल सिटी में करेंगे और आशा करते हैं, यही दुआ करते हैं कि बाप्पा हम लोगों को ब्लेस करें, महाराष्ट्र को ब्लेस करें. गणपति बाप्पा मोरया.